नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात मराठी मूव्ही. तर महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभेत एक मोठी घडामोड घडली आहे. महाराष्ट्रात अजित पवार यांच्या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात एफ-आय-आर घेतला गेला नाही, पण कर्नाटकात 0 एफ-आय-आर दाखल करण्यात आला आणि तो आता महाराष्ट्रात ट्रान्सफर करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर रोहित पवार यांनी विधानसभेत फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर रोहित पवार म्हणाले की महाराष्ट्रात अजितदादाच्या बाबतीत एफ-आय-आर घेतला गेला नाही, पण कर्नाटकात 0 एफ-आय-आर दाखल करण्यात आला आहे. हा एफ-आय-आर आता कर्नाटकात सरकारकडून महाराष्ट्राच्या DGकडे ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र सरकार आणि गृह विभागाने ठरवायचे आहे की एफ-आय-आरचे पुढे काय करायचे. हा एफ-आय-आर स्वीकारून बारामतीला पाठवावा आणि त्यावर योग्य तपास सुरू करावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार पुढे म्हणाले की कर्नाटक हे देखील भारतातील राज्य आहे आणि त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष द्यावे असे आवाहन रोहित पवार यांनी फडणवीसांना केले. व CM साहेब, तुम्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारमधील सर्व नेत्यांनी या विषयाकडे लक्ष द्यावे आणि तपास तात्काळ सुरू करावा अशी त्यांनी विनंती केली. व रोहित पवार पुढे म्हणाले की कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून दुसऱ्या राज्यात जाऊन एफ-आय-आर नोंदवला आहे. आता तो महाराष्ट्रात आला आहे, त्यामुळे हा एफ-आय-आर स्वीकारून तपास केला गेला पाहिजे. रोहित पवार यांनी सांगितले की या प्रकरणात CBI किंवा CIDकडे प्रस्ताव पाठवावा आणि तपासाची माहिती लोकांसमोर ठेवावी. पुढे रोहित पवार हे म्हणाले की लोक विसरत नाहीत. हा मुद्दा लोकांच्या मनात कायमचा आहे. एवढा मोठा नेता असताना अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे. सरकारने वेळ न घालवता तपास सुरू करावा, अशी टप्प्याटप्प्याने चौकशी व्हावी अशी मागणी रोहित पवार यांनी फडणवीस सरकारनं केली आहे. व पुढे रोहित पवार म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सांगितले की तुमच्याकडे मोठी सत्ता आहे आणि मोठी जबाबदारी आहे. या सत्तेचा उपयोग करून अजितदादांना न्याय द्यावा. फक्त भाषण करून चालणार नाही, प्रत्यक्ष कारवाई झाली पाहिजे असा टोला विधानसभेत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. पुढे ते म्हणाले की जर आपल्या मित्राचाच न्याय देता येत नाही तर लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असे आवाहन रोहित पवार यांनी फडणवीसांना केले. रोहित पवार पुढे म्हणाले की आज लोकांमध्ये राजकारणाविषयी नाराजी वाढत आहे. लोक म्हणत आहेत की राजकारणात जाण्यापेक्षा बाहेर राहणे चांगले, कारण सिस्टम न्याय देण्यात कमी पडत आहेत. जर नेत्याला न्याय मिळत नसेल तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल, असा मोठा प्रश्न विधानसभेत रोहित पवार यांनी फडणवीस सरकारसमोर उभा केला आहे. ते म्हणाले की आम्ही कार्यकर्त्यांनी जेवढे शक्य होते तेवढे प्रयत्न केले. दुसऱ्या राज्यात जाऊन एफ-आय-आर केला, तो महाराष्ट्रात आणला. आता सत्ताधाऱ्यांनी पुढे येऊन तपास करावा. जर तपास झाला नाही तर मनाल सल राहील आणि आम्ही प्रयत्न करू असे सांगू शकतो. रोहित पवार यांनी सरकारला विनंती केली की आता वेळ घालवू नका. जे काही चुका झाल्या त्या झाल्या, पण पुढे योग्य तपास झाला पाहिजे. अजितदादांसाठी आणि जनतेसाठी न्याय मिळाला पाहिजे. वेळ बदलत असतो आणि योग्य वेळ आल्यावर सत्य बाहेर येईल असा विश्वास त्यांनी विधानसभेत व्यक्त केला. व यानंतर रोहित पवारांना प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की एफ-आय-आर म्हणजे काय आहे हे आधी समजून घेतले पाहिजे. एफ-आय-आरचा मुख्य उद्देश आणि कायदा कार्यान्वित करणे म्हणजे एखाद्या घटनेची नोंद करून तपास सुरू करणे, किंवा एखादा अपघात झाला तर सुरुवातीला ADR नोंदवला जातो आणि त्यानंतर संपूर्ण चौकशी केली जाते. चौकशीत जर काही गुन्हेगार बाब, निष्काळजीपणा किंवा घातपात आढळला तर तो ADR एफ-आय-आरमध्ये रूपांतरित होतो आणि पुढे चार्जशीट दाखल केली जाते. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की एफ-आय-आरमध्ये नाव आले म्हणजे तो व्यक्ती दोषी ठरतो असे नाही. खरे महत्त्व चार्जशीटला असते, कारण चार्जशीटमध्ये पुराव्यांसह आरोप मांडले जातात. अनेक वेळा राजकीय कारणामुळे लोकांची नावे एफ-आय-आरमध्ये येतात, पण पुरावा नसल्यामुळे चार्जशीट होत नाही. त्यामुळे लोकांनी क्रिमिनल जस्टिस सिस्टीम समजून घेतली पाहिजे. फडणवीस यांनी स्पष्ट केले की अपघाताच्या प्रकरणात आधी ADR नोंदवला जातो आणि त्यानंतर तपास पूर्ण झाल्यावर गरज पडल्यास एफ-आय-आर दाखल केली जाते. ही कायदेशीर प्रक्रिया आहे आणि त्यानुसार काम सुरू आहे. ते म्हणाले की दादा आमचे मित्र होते आणि त्यांच्याविषयी आमच्या मनात आदर आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकरणात एफ-आय-आर होऊ नये किंवा तपास थांबवावा असे आम्ही कधीच करणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहूनच तपास होईल. 0 एफ-आय-आरच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की 0 एफ-आय-आर दाखल करण्याचे काही नियम असतात. जेव्हा पीडित व्यक्ती संबंधित पोलीस स्टेशनमध्ये पोहोचू शकत नाही तेव्हा 0 एफ-आय-आर दाखल केला जातो आणि नंतरच तो संबंधित ठिकाणी ट्रान्सफर केला जातो. पण कर्नाटकात दाखल झालेला 0 एफ-आय-आर कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही, कारण त्या प्रकरणात संबंधित पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचण्याची अडचण नव्हती. पुढे ते म्हणाले जर अशी पद्धत सुरू झाली तर कोणत्याही राज्यात कोणाच्याही विरोधात 0 एफ-आय-आर दाखल करता येईल आणि त्यामुळे कायदेशीर गोंधळ निर्माण होईल. त्यामुळे कायद्याची योग्य प्रक्रिया पाळली पाहिजे. फडणवीस यांनी सांगितले की जर कोणाला वाटत असेल की एफ-आय-आर दाखल झाला पाहिजे
तर कायद्यात त्यासाठी 175(3) अंतर्गत कोर्टात जाण्याची व्यवस्था आहे. कोर्ट आदेश देऊ शकते आणि एफ आय आर दाखल करण्याचे निर्देश देऊ शकते. तर हे होते फडणवीसांनी दिलेले रोहित पवार यांना आव्हान. तर मित्रांनो, तुम्हाला या दोघांबद्दल काय वाटतं? या दोघांनी केलेल्या वक्तव्याबद्दल नेमकं काय वाटतं? व दादाला न्याय मिळेल का? कमेंटमध्ये नक्की कळवा. जय महाराष्ट्र.